गुड मॉर्निंग. आजचा तिसरा दिवस आहे आपला होमस्टेमधला तिसरा दिवस आहे आणि आज आपण इथून चेकआउट करणार आहे, बाहेर पडणार आहे, परत आपल्या घराच्या दिशेने प्रवास करणार आहे. आणि आजची सुरुवात आपण ह्या मस्त आंबोळी आणि चटणीने करतो आहे, डोसा आणि चटणी. तर इथली पण ही लोकल डिशच आहे, काल आपण जाऊन बघितलेली, तर ही आंबोळी आहे. आणि सकाळी उठल्यापासून निर्वी ह्या बाहेर प्रिमायसेसमध्येच हे करते आहे. हा सुंदर नाश्ता ह्या सुंदर व्ह्यू सोबत. चेकआउट करायला लागलो इथून आता आम्ही. झाले आमचा आज मस्त स्टे होता आमचा इथं. तुम्ही नाश्ता आम्ही केलेलं बघितले आणि छान सुंदर कॉटेज होतं हे आपलं. मी त्याची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये देतोय. सुंदर. आता आमचा पुढचा प्रवास. दुपारचे 12:30 वाजता इथून आम्ही आता बाहेर पडलोय. देवबागला आम्ही आता बाय करतोय. एकंदरीत देवबागचा अनुभव खूप छान होता आम्हाला. छान जेवण पण आम्हाला इथलं छान खायला मिळालं. तुम्हाला मी पंजाबी जे फूड खाल्लं आम्ही हॉटेलला ते काही मी दाखवलं नाही आहे, पण जे लोकल फूड होतं ते आम्ही नक्कीच खाल्लं आणि छान होतं. ते मोदक होते त्याच्यामध्ये परत इथलं जे लोकल डिश होती, लोकल जेवण. आम्ही ज्या होमस्टेमध्ये राहिलो होतो त्या काकांनी आम्हाला छान जेवण दिलं होतं, ते पण खाल्लं. तर चला बाहेर पडूया. निर्वीची चालली आहे झोपायची तयारी. चला आम्ही निघतोय आता इथून. बाय केलेलं आहे आणि आता आमचा प्रवास कोल्हापूरच्या दिशेने चालू झालेला आहे. कोल्हापूर आम्हाला इथून 200 किलोमीटरचं अंतर आहे. काल येताना आम्ही फोंडा घाटामार्गे आलो आहे. आता जाताना आज आम्ही वैभववाडी मार्गे जाणार आहे. तर एन्जॉय करू. आजचा रस्ता कसा आहे बघू. परवा येताना तर फोंडा घाटात आम्हाला पूर्ण काम रोडचं काम चालू असल्यामुळे थोडा वेळ लागला होता यायला. तर वैभववाडी मार्गे कसा रस्ता आहे आता आपण जाताना बघूया. तर चला एन्जॉय करा आजची रोड ट्रिप. देवबागवरून बाहेर पडलो. इथं बॅक साईडला रोड क्लोजर आहे. मग परत आपण आता इकडून थोडंसं डी रूट करून चाललो आहे आता. तर एक गावातला रोड आहे आता, एकदम छोटावाला. छान सुंदर रस्ता आहे हा. डी रूट केलेला रस्ता पण सुंदर आहे एकदम. इकडं अशी घनदाट झाडीबिडी आहे आणि थोडंसं पुढं गेल्यावर आपल्याला नदी लागेल. नदी साईडला. येस, तुम्हाला म्हणलं होतं ना नदी लागेल. तर इथं नदी आलेली आहे एक. इथं थांबलोय काजू घ्यायसाठी. इकडं काजू चांगले मिळतात म्हणून काजू घ्यायला आम्ही थांबलोय. आणि गाडी थांबल्याने मॅडम उठले लगेच बसल्यात खेळत जातात इथं मागं. हा निर्वीला हा झालाय बघा. हा झालाय आणि आम्ही आत्ता पोचलोय हायवेवरती, मुंबई गोवा हायवेला. आणि इथं एवढी मोठी क्रेन आली आहे बघा. हा निर्वी हा झालाय ना निर्वीला. इथं फिंगरला तुझ्या हा झालेला. बघू कुठं झालाय. हा इथं हा झालाय बघा निर्वीला. येस. हा बघितलं दाखवलं मी. मी आता लंच ब्रेकसाठी थांबलोय. निर्वी उठली, सगळं आवरलं, लंच ब्रेकसाठी थांबलोय. आणि
इथं आम्हाला कसल्या गाड्या दिसल्यात बघा. ही हार्ले डेव्हिडसन आहे. इकडं हे BMW 1250 आणि तिथं पलीकडे एक हार्ले डेव्हिडसन पण आहे. 2 हार्ले डेव्हिडसन आणि 1 1250 आहेत. आम्ही एका ठिकाणी हॉटेलवर थांबलो होतो, पण तिथं काही आम्हाला कोण लवकर हे केलं नाही, सर्व्हिस दिली नाही. म्हणून आता दुसऱ्या ठिकाणी येऊन थांबलो आहे. तर बघू आता इथं काय. आम्ही वागदे गावामध्ये जेवायला थांबलेलो. आत्ताचे वाजले 4:30 वाजता. इथून आमचं जेवण, निरवीचा खाऊ, हे सगळं करून आम्ही इथून बाहेर पडलोय. आणि इथून आम्हाला कोल्हापूरच 120 किलोमीटर आहे. आम्ही आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वैभववाडी मार्गे चाललोय मी. तर जरा नाही, भरपूर वेळ झाला आहे. पण निर्वीसोबत आम्ही प्रवास करत असल्यामुळे आम्हाला जरासा पुढं मागं वेळ होतोय. त्यामुळं काय एवढं असं काय हे नाही आहे. चला, तर तळेरे गाव आले. तळेरे, आणि तळेरे गावातनं आपण मुंबई गोवा हायवे सोडून आता वैभववाडीच्या रोडला लागणार आहे. इथंपर्यंत हायवे असल्यामुळे एकदम टकाटक. फक्त मध्ये आधी 1-2 वेळा ह्या असल्या गाई म्हशी जेवढ्या आडव्या आल्या, काहीच म्हशी पण नाहीच. बस, बाकी काही नाही. बाकी इथंपर्यंतचा प्रवास एकदम सुंदर झाला. आणि हा प्रवास असा असल्यामुळं अतिशय सुंदर झाला. येस ना निर्वी? येस. तर चला, दाखवतो आता पुढचा रोड मी तुम्हाला. येस, तर आपण इथून हायवे सोडून आता तळेरे गावातून हायवे सोडून इथं आलेलो आहे. आणि इथं वर बघा, वैभववाडी 14 किलोमीटर, गगनबावडा 32 किलोमीटर. आणि हा 32 किलोमीटरचा पॅच आपल्याला फास्ट कव्हर करायचा आहे. सांगली आपलं 138 किलोमीटर आहे. म्हणजे आपण जरासं जवळ आलोय, पण तरी पण अंतर आहे तेवढं आहेच. इथं सुरुवातीचा पॅच तरी रोड झालेला आता दिसतोय. सुरुवातीचा पॅच तर झालाय, पण तिथून पुढं थोडंसंच पुढं आल्यानंतर रोडचं काम चालू आहे. असं पुढं व्हायला नको की हा रस्ता चूज करून आम्ही पश्चाताप करतोय. पण इट्स ओके, निघलोय तर आपण आता ह्या रोडनं. तळेरेमधून 1-2 किलोमीटर पुढं आलोय आम्ही. आणि तिथून पुढं आल्यानंतर हा परत रोड असा आलाय. तर हा कसा आणि कुठंपर्यंत हा रोड असा चांगला मिळतोय, जरा पुढं जाऊन आपण बघूया. सुरुवातीला थोडंसं वाटलं की आपण चुकीचा रस्ता सिलेक्ट केलाय काय, पण आत्ताचा हा रस्ता बघून तरी आत्ता सध्या तरी वाटत नाही आहे. पण पुढं जाईल तसं काय वाटतंय आता पुढे गेल्यावर बघूया, ठरवू आपण आता हळूहळू. इथून कोल्हापूर आता आहे 84 किलोमीटर. मॅपवरती पण तेवढंच मॅपला पण तेवढंच अंतर दाखवतंय. पण 84 किलोमीटरसाठी एकूण 3 तास वेळ दाखवायला लागेल. तर तो रोड पुढं मागं कुठं ना कुठं तरी खराब असणार. आणि हे मध्ये आधी छोटे छोटे पॅच त्यांचे राहिलेले आहेत. तर हा रोड असा पॅचवर्कवाला आपल्याला मिळणार आहे बराच. मधले थोडे पॅचवर्क सोडले तर हे बाकीचे रोड सगळे असे एकदम चांगल्या पद्धतीचे झालेले आहेत. सुंदर, जसं म्हणलं तसंच. मधले रस्ते चांगले आहेत आणि मधले पॅचवर्क जे आहेत, त्यामुळे आता पर्याय नाही. जसं आहे तसं आपण आता निघालोय. पण मला वाटतं पुढच्या डिसेंबरपर्यंत हा सगळा रस्ता क्लिअर करतील ते. वैभववाडीमध्ये ट्रेन येते.
बघू आता मधल्या पॅच रोड कवर करत करत आम्हाला किती वेळ पोचायला लागेल माहीत नाही. आणि निर्वी इथं झोपले आणि आम्ही आता निघालो. आता मी ब्लॉग बनवणार नंतर निर्वी उठली की, त्यामुळं मी झोपली आहे तोपर्यंत रोड कवर करतो. रेल्वेच्या वेळी ती पुढे येऊन झोपली, कारण हा आता असाच रोड राहणार आहे, पॅचवर चांगला रोड पॅचवर त्यामुळं पटपट कवर करतोय. भेटू आता पुढं. बोवाडीत एंटर करून वैभववाडीच्या घाटात आलो आहे. थोडाफार रस्त्यामध्ये आधी खराब आहे आणि काम त्यांचं चालूच आहे इथं. तर रोड एक्सपांड करून रोड जरासे कर्व वगैरे चेंज व्हायला लागलेत. घाटात काम चांगलंच मिळणार आहे आपल्याला. गगनबावडा 14 किलोमीटर राहिले आणि इथून हा सगळा डोंगर परिसर दिसतोय. मस्त दिसतंय हे सगळं. आणि मधल्या पॅचवर सोडले तर बाकी रस्ता चांगला आहे. त्यामुळं लवकरच म्हणजे पुढच्या 1 वर्षात हा रस्ता ते कंप्लीट करतात. बऱ्यापैकी त्यांनी सगळे रोड कव्हर केलेला आहे. फक्त आता तिथं जिथं त्यांना कर्वच्या ठिकाणी रस्ता एक्सपांड करायचा आहे त्या ठिकाणीच त्यांचं मोठं काम चालू आहे. अदरवाईज बाकीचा रस्ता त्यांनी सुपर बनवलेला आहे. तर वैभववाडीचा पोलीस चेकपोस्ट आहे. हा रोड हा खूप बेकार होता. मी कोविडच्या टाईममध्ये आलो होतो तेव्हा बघितलेला. म्हणजे अक्षरशः बेकार रस्ता होता, पण आता खूप चांगला झाला. खूप म्हणजे खूप. हे वरती गगनगिरीचं हे आहे आणि वरती कुठला तरी दर्गा दिसतोय आणि हा रोड आहे इथं. हा सूर्य. हा मोठावाला यू टर्न आलाय. तिथं त्या ट्रकला यू टर्न बसलेला नाही आहे आणि वरतून एक मोठी क्रेन येऊन थांबली आहे तिथं. अरे ती ट्रेन बंदच पडली आहे तिथं. ट्रेन नव्हे, क्रेन. आणि बरोबर टर्नच्या ठिकाणी, आणि हा टर्न असला डेंजर आहे ना की ह्या ट्रेनला दरवेळी काही ना काहीतरी झालेलंच असतं. नाही, ह्या टर्नला. गगनबावड्यात पोचलोय. वैभववाडीचा घाट एकदम सुरेख, सुंदर, स्वच्छ आहे. काम सगळं रस्त्याचं झालेलं आहे, त्यामुळं मी तुम्हाला सजेस्ट करायला आत्ता जस्ट वैभववाडी घाट क्रॉस करून वर आलो आणि तिथून जस्ट पुढं आल्याच पोलीस चेक पॉईंट आहे. तर कंपल्सरी तिथं दारू चेकिंग करायला लागलं. गाडी पूर्ण ओपन करून पोहोचतात. मी तिथं शूट केलं नाही, पण सोडलं त्यांनी आपल्याला. आपल्या गाडीत काही नाहीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही सोडलं म्हणणं पण नाही, पण बरोबरच असल्यामुळे आपल्याला त्यांनी सोडलं इथून. तर चला आता पुढचा रस्ता कव्हर करूया. इथंपर्यंत तरी रस्ता चांगला मिळाला आहे. पुढचा रस्ता आता कसा आहे, काय आहे ते पुढं. गगनबावड्यातून कोल्हापूर 60 किलोमीटर राहिले. रोड तर असाच आहे, पण मॅपवर 60 किलोमीटरसाठी 2 तास वेळ दाखवतोय. का दाखवतोय मला माहीत नाही आहे, पण दाखवतोय. तर आपण जाऊया पटपट. आपल्याला जो रस्ता माहिती आहे त्या रस्त्याने आपण कोल्हापुरात पोहोचू. परत हा छोटा रस्ता सुरू झाला इथं आणि रस्त्यात खड्डे आहे असे
टाकायला लागले आणि रोडला ट्रॅफिक पण आहे. मोबाईल हातात घ्यायलाच नको वाटायला लागला इकडं. म्हणलं तुम्हाला अपडेट तर द्यावा खरं. जवळपास आम्ही एक तास झालं या रोडवर आहे आणि आत्तापर्यंत आम्ही फक्त 30 किलोमीटर अंतर कव्हर केले. का तर एकतर रोड छोटा आणि हे मध्ये असे खड्डेवाला रस्ता मोकळा आहे, पूर्ण ट्रॅफिक एकदम कमी आहे. पण गाडी तुम्ही फास्ट घेऊनच जाऊ शकत नाही आहे. एकदम जवळ पोहोचलोय आणि इथं रोडची कामं चालू आहेत आणि फुल ट्रॅफिक मध्ये अडकलोय आम्ही आता. आणि वाजल्यात 7:30. अजून इथून पुढचा अर्धा तास दाखवतोय रंकाळ्यापर्यंत पोहोचायला. म्हणजे किती ट्रॅफिक असेल पुढे बघा. आणि निर्वी आमची उठून बसलेली आहे इथं, खाऊ खायला लागलेली आहे. कंटाळा आहे आता कंटाळा आलाय खूप सारा. पण तरी पण अजून आपल्याला एक 50-60 किलोमीटर तरी अजून जायचं आहे इथून. हे बघा फुल जाम आहे, फुल जाम. उडणं गाड्याच यायला रोड नाही या. त्या इथं दाखवतो तुम्हाला. हा जे 2 व्हीलरवाले आता चालल्यात, सगळा रोड पॅक करून टाकलाय तिथं. यायला गाडी रस्ता ठेवलेला नाहीये. एकदम म्हणजे एकदम जाम करून टाकले तिथं. हे मागं पण गाड्या आहेत. हे एस.टी. महामंडळचे कंडक्टर आहेत. त्यांनी आपलं जरा पुढाकार घेऊन गाडी ट्रॅफिक रिकामं करायला हे केलेलं आहे, चालू केलेलं आहे. आणि बऱ्यापैकी गाड्या आता तिथनं पास व्हायला चालू झाल्यात. चांगली गोष्ट करायला लागल्यात ते. तर बघू आता बऱ्यापैकी ट्रॅफिक कमी व्हायला काय ते सुटायला लागले, निघायला लागले. काय झालंय पुढं आता बघूया. इथं रोडचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी रस्ता एकदम छोटा झालेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी एकदम छोटा रस्ता अवेलेबल आहे. सो त्यामुळे गर्दी खूपच वाढायला लागली आहे इथं. एवढ्या 2 व्हीलर काय मोर्चा? हे बघा ह्यांचं पुढचं म्हणणं बघा, मोर्चा आहे का इथं म्हणे. इथं लागलंय एवढं ट्रॅफिक, लोकांना पटपट घराला पोहोचायचं आहे. हे म्हणे मोर्चा आहे का काय इथं. चला बऱ्यापैकी कव्हर करलंय आपण आता इथनं. तरी अजून 100% झालेलं नाही आहे. जोपर्यंत आपण आपल्या ट्रॅफिक मधून पुढे जात नाही तोपर्यंत ते होत नाही. थोडंसं का होईना फ्री झालंय आणि इकडं ट्रॅफिक फुल जाम झालेलं आहे. बॅक साईड दोन्ही बाजूला तेवढं ट्रॅफिक लागलेलं आहे. आणि ते कंडक्टरवाले काका होते ते मात्र खूप चांगल्या पद्धती, पण लोक एवढी गडबड करतात ना की सगळ्यांनाच एकदम घरी जायचं असतं. त्यामुळे मग एकदम ट्रॅफिक वाढून जाते. पण आम्ही त्या ट्रॅफिक मधून रिलीज झालोय थँक्स टू काका. चला तर आपण पुढच्या रोडला लागून पटपट रोड कव्हर करू. आता 8 वाजले. इथंच आम्ही जवळपास एक अर्धा-पाऊण तास त्या ट्रॅफिक मध्ये अडकूनच होतो. बालिंग्यात आलोय. बालिंग्यात आत्ता त्या ट्रॅफिक मध्ये तिथं जे ब्रिज चालू आहेत काम, त्या ब्रिज मुळे रस्ता छोटा झालेला आहे
आणि आता हे प्रेम कसं उतू आले बघा, बा 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 करून. चला बावडा मार्गे बाहेर पडायला लागलोय आता. हे सगळं रोडला असं छान छान लाईट केलेली आहे.